नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतोय. तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र बीएड सीईटी 2025 मध्ये सामान्य ज्ञान या विषयावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते यावर आज आपण चर्चा करणार आहोत. ओके. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जे जे विद्यार्थी महाराष्ट्र बीएड सीईटीची परीक्षा देणार आहेत त्यांना सुद्धा समजायला हवं की कशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला बीएड सीईटीच्या परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके. चला तर मग पुढे वळूया. तर मित्रांनो, बी एडुकेटचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र बीएड सीईटीच्या ज्या लेटेस्ट अपडेट आहेत त्या मिळत राहणार आहेत. ओके. या व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथून तुम्ही हा व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो तुम्ही जॉईन करू शकता. तसेच जर तुम्ही महाराष्ट्र बीएड सीईटीची तयारी अजूनही चालू केली नसेल तर आपल्याकडे कम्प्लीट रेकॉर्डेड कोर्स आहे ज्याची किंमत आहे 1999. ओके. यामध्ये तुम्हाला बीएड सीईटी साठी जे काही टॉपिक्स आहेत त्या प्रत्येक टॉपिक वरती तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डेड लेक्चर्स पाहायला मिळणार. ओके. तसेच ही जी परीक्षा आहे ती तुम्ही मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये देऊ शकता. त्यासाठी आपल्याकडे इंग्रजीमधून सुद्धा टेस्ट पॅक उपलब्ध आहेत, मराठीमधून सुद्धा टेस्ट पॅक उपलब्ध आहेत. तर या टेस्ट पॅक मध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी दिल्या जाणार आहेत तर यामध्ये पहिलं आहे टॉपिक वाईज टेस्ट. महाराष्ट्र बीएड सीईटी साठी जे काही टॉपिक्स आहेत त्या प्रत्येक टॉपिक वरती तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट देता येणार आहे, अनालाइज करता येणार आहे. तसेच करंट अफेअर्स वरती तुम्हाला 50+ टेस्ट असणार आहेत, त्या सुद्धा तुम्हाला सोडवता येणार आहे. तसेच यामध्ये मॉक टेस्ट सुद्धा आहेत. आता या मॉक टेस्ट म्हणजे काय, तर जसा सीईटीचा पेपर असणार आहे तशाच प्रकारचे पेपर जे आहेत ते तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये अनालाइज करता येणार आहे की कोणत्या विषयामध्ये जास्त गुण मिळाले पाहिजेत किंवा किती मार्क्स येत आहेत याचा तुम्हाला आढावा घेता येणार आहे. ओके. तर या कोर्सची जी किंमत आहे ती आहे 999 रुपये. ओके. या कोर्सचे ज्या लिंक आहेत ते तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या आहेत त्या पाहायला मिळणार आहेत. तिथून तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. जर हा कोर्स परचेस करताना कोणताही तुम्हाला अडथळा आल्यास या दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती मिळेल. ओके. चला तर मग आपण मुख्य घटकाकडे वळूया की या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. ओके. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे नीती आयोगाची स्थापना कधी झाली. ओके. नीती आयोग केम इन टू एक्झिस्ट इन, त्याचं योग्य उत्तर आहे 1 जानेवारी 2015. मित्रांनो, याचा जो फुल फॉर्म आहे तो आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तसेच यावरती तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की नीती आयोगाचे एक्स ऑफिसिओ कोण असतात, तर याचं योग्य उत्तर आहे प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तेलंगणाची भारतातील 29वी राज्य म्हणून स्थापना कोणत्या वर्षी झाली. ओके. तेलंगणा वॉज फॉर्म ऍज द 29th स्टेट ऑफ इंडिया इन. ओके. या ठिकाणी तुम्हाला वर्ष विचारलेलं आहे की कोणत्या वर्षी स्थापना झालेली आहे, त्याचं योग्य उत्तर आहे 2014. मित्रांनो, याची जी तारीख आहे ती आहे 2 जून 2014. ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे औद्योगिक क्रांतीची सुरुवात कोणत्या देशात झाली. द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन बिगेन इन, त्याचं योग्य उत्तर आहे इंग्लंड. ओके. 18व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांतीची जी सुरुवात आहे ती इंग्लंडमध्ये झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जमशेदजी टाटा यांनी टाटा आयर्न अँड स्टील उद्योगाची स्थापना कुठे केली. जमशेदजी टाटा स्टार्टेड टाटा आयर्न अँड स्टील इंडस्ट्री इन, त्याचं योग्य उत्तर आहे जमशेदपूर. ओके. 1907 मध्ये जमशेदपूर येथं जमशेदजी टाटा यांनी या उद्योगाची जी स्थापना आहे ती केलेली आहे. ओके. त्यानंतर आहे प्लेइंग इट माय वे, हे आत्मचरित्र कोणाचे आहे. ओके. प्लेइंग इट माय वे इज अन ऑटोबायोग्राफी ऑफ, त्याचे योग्य उत्तर आहे सचिन तेंडुलकर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बाळ गंगाधर टिळक यांनी कोणते मराठी वृत्तपत्र प्रकाशित केले. की विच मराठी न्यूजपेपर वॉज पब्लिश्ड बाय बाल गंगाधर टिळक. याचे जो योग्य उत्तर आहे केसरी. ओके. 1881 मध्ये केसरी हे मराठी वृत्तपत्र जे आहे ते बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेलं. आणि हे जे वृत्तपत्र आहे ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी एक जनजागृतीचं एक प्रमुख माध्यम जे आहे ते बनलं होतं. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघाची संख्या किती. पार्लमेंट कॉन्स्टिट्युएन्सी इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र
त्याचं योग्य उत्तर आहे 48, म्हणजेच 48 आहे आपले जे संसदीय मतदारसंघ. ओके. आणि हे जे आहे ते भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मतदारसंघ आहे. ओके. त्यानंतर मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? मराठी लँग्वेज डे इज सेलिब्रेटेड ऑन 27 फेब्रुवारी. ओके. 27 फेब्रुवारी त्याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, हा जो दिवस आहे तो प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा कुसुमाग्रज म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं. त्यांची या दिवशी जयंती असते. त्याचबरोबर याचा उद्देश काय आहे, तर मराठी साहित्याचा सन्मान करण्यासाठी आणि मराठी भाषेच्या संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा जो दिवस आहे तो साजरा केला जातो. ओके. हे लक्षात ठेवायचंय, 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन असतो. त्यानंतर आहे पृथ्वीच्या वातावरणाचा पहिला स्तर कोणता आहे? विच इज द फर्स्ट लेअर ऑफ द ऍटमॉस्फिअर. ओके. याचं योग्य उत्तर आहे तपांबर. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, माहितीचा अधिकार कायदा म्हणजेच आरटीआय ऍक्ट कोणत्या वर्षी मंजूर झालेला आहे? ओके. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट वॉज सँक्शन इन द इयर. या ठिकाणी तुम्हाला वर्ष विचारलेलं आहे. ओके. तर ते जे आहे 2005 साली हा जो कायदा आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कुठे आहे? वेअर इज द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी लोकेटेड? त्याचं योग्य उत्तर आहे न्यूयॉर्क मध्ये. मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे. हा परीक्षेच्या अनुषंगानं खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर आहे डॅश डॅश या महिला 2 वेळा नोबेल पारितोषिकाने सन्मानित झालेल्या पहिल्या महिला आहेत. ओके. डॅश डॅश वॉज द फर्स्ट वुमेन हु ओनर नोबेल प्राइज ट्वाइस. ओके. 2 वेळा जो आहे तो नोबेल पारितोषिक कोणाला मिळालेला आहे या ठिकाणी? त्याचं योग्य उत्तर आहे मेरी क्युरी. मित्रांनो, ही जी महिला आहे त्यांना पहिला महिला नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. असा जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला की पहिल्या महिला कोण आहेत की ज्यांना नोबेल पारितोषिक जे मिळालेलं आहे, त्याचं उत्तर सुद्धा मेरी क्युरी आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? हेडक्वार्टर ऑफ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन इज लोकेटेड ऍट. ओके. ज्याला आपण WTO म्हणतो. ओके. ती याची जी स्थापना आहे ती 1995 साली झाली होती. आणि त्याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे जिनिव्हा. हे जिनिव्हा कुठे आहे? ते स्वित्झर्लंड मध्ये आहे. आणि याचं ही काम काय करते संस्था? तर राष्ट्रांमधील व्यापाराच्या नियमांशी व्यवहार करणारी ही एकमेव जागतिक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ओके. त्याचबरोबर फुटबॉल मधील पहिले अर्जुन पुरस्कार प्राप्त करणारे कोण होते? हु वॉज द रेसिपेंट ऑफ द फर्स्ट अर्जुन अवॉर्ड इन फुटबॉल? ओके. याचं योग्य उत्तर आहे PK बॅनर्जी, म्हणजेच प्रदीप कुमार बॅनर्जी हे फुटबॉल मधील अर्जुन पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ता होते. आणि 1961 मध्ये पुरस्काराच्या पहिल्याच वर्षी एक दिग्गज स्ट्रायकर आणि ऑलिम्पियन म्हणून त्यांना भारतीय फुटबॉलच्या सुवर्ण काळात त्यांच्या उत्कृष्ट योगदानामध्ये म्हणून ओळखलं जातं. ओके. त्यानंतर आहे एलपीजीचा मुख्य घटक कोणता? द मेजर कॉन्स्टिट्युएंट ऑफ एलपीजी इज. त्याचं योग्य उत्तर आहे ब्युटेन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द अतिनील किरणांच्या प्रतिप्रमाणातील संपर्कामुळे कोणता रोग होतोय? ओके. एक्सेसिव्ह एक्सप्लोजर टू अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन कॉजेस. त्याचे योग्य उत्तर आहे टी, त्वचेचा रोग. ओके. स्किन कॅन्सर याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण व्यक्ती चिपको आंदोलनाशी संबंधित होती? हु अमॉंग द फॉलोइंग ऑर द असोसिएटेड विथ द चिपको मुवमेंट? त्याचं योग्य उत्तर आहे सुंदरलाल बहुगुणा. ओके. तर मित्रांनो, सुंदरलाल बहुगुणा हे चिपको चळवळीचे प्रमुख नेते होते आणि पर्यावरण कार्यकर्ते होते. ही चळवळ 1970च्या दशकात उत्तराखंड मध्ये सुरू झाली होती. आणि जंगलतोड थांबवण्यासाठी आणि वन संरक्षणासाठी लोकांनी झाडांना मिठी मारून त्या ठिकाणी विरोध केला होता. ओके. तेव्हा ही चिपको आंदोलन जे आहे ते सुरू झालं होतं. त्यानंतर खालीलपैकी कोणते अंतराळ यानांमध्ये इंधन म्हणून वापरले जाते? विच वॉज द फॉलोइंग इज यूज ऍज फ्युएल इन स्पेसशिप्स? त्याचं योग्य उत्तर आहे द्रव हायड्रोजन, लिक्विड हायड्रोजन. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून कोणते ठेवण्यात आले होते? राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड हॅज बीन रिनेम्ड. ओके. त्याचं योग्य उत्तर आहे मेजर ध्यानचंद
ओके, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट 2021 मध्ये जाहीर केलेला हा बदल सलग 3 ऑलिम्पिक सुवर्ण पदके जिंकणारे दिग्गज भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा सन्मान करतो. मित्रांनो, हे जे 3 वर्ष आहेत ते कोणते आहेत? तर 1928 मध्ये, तसेच 1932 मध्ये आणि 1936 मध्ये. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील वाहनांच्या नोंदणी क्रमांकासाठी कोणता कोड वापरला जातो? विच इज द कोड फॉर रजिस्ट्रेशन नंबर ऑफ व्हेकल्स इन महाराष्ट्र? ओके. हा प्रश्न तुम्हाला माहितच असेल. मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे MH. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, URL चे संपूर्ण रूप काय? एक्सपान्शन ऑफ URL इज. ओके, या ठिकाणी याचा फुल फॉर्म जो आहे तो तुम्हाला माहित असला पाहिजे. ओके, याचा जो फुल फॉर्म आहे तो आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटेड. ओके. मित्रांनो, हा एक मानक अद्वितीय पत्ता आहे जो इंटरनेटवरील विविध संसाधनांमध्ये प्रवेश करण्यासाठी, शोधण्यासाठी आणि पूर्ण प्राप्त करण्यासाठी वापरला जातो. ओके. तर URLचं जे पूर्ण रूप आहे तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे. ओके, हा सुद्धा परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही हे जे प्रश्न जे आहेत त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी महत्वाचे ठरतील. त्यानंतर आहे, अरबी समुद्राची राणी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? विच सिटी इज अ नोन ॲज द क्वीन ऑफ द अरेबियन सी? ओके, त्याचं योग्य उत्तर आहे कोची. ओके, अरबी समुद्राची राणी म्हणून ओळखले जाणारे शहर म्हणजेच कोची, केरळ राज्यातील एक ऐतिहासिक मसाल्यांच्या व्यापारासाठी तसेच नैसर्गिक बंदरांसाठी एक प्रमुख बंदर म्हणून महत्वपूर्ण सागरी इतिहासांसाठी हे प्रसिद्ध आहे. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते तुम्ही नक्की लक्षात ठेवायचे आहेत. जर तुम्ही स्क्रीनशॉट घेत असाल तर स्क्रीनशॉट घ्या, अथवा हे प्रश्न जे आहेत ते नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो तुमच्यासाठी आहे. आता ह्या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. ओके. ओके, तो प्रश्न आहे, डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलंय? हु रोट डिस्कव्हरी ऑफ इंडिया? ओके, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. जर तुम्ही बी एड्युकेअर ऍप डाउनलोड केला नसेल तर ऍप डाउनलोड करा. ओके, या ठिकाणी जे तुम्हाला कोर्सेस आहेत ते उपलब्ध आहेत. तसेच काही तुम्हाला डाऊट असेल कोर्सेस बद्दल तर या दिलेल्या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही बी एड्युकेअर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. ओके, जेणेकरून त्यांना सुद्धा या प्रश्नांची माहिती होईल की अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते बीएड सिटी मध्ये विचारले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. धन्यवाद.